सगळ्यांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ. तर आज आपण चातुर्मास याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. यामध्ये चातुर्मास म्हणजे काय, चातुर्मास कधीपासून कधीपर्यंत असणार आहे, या कालावधीमध्ये नेमके कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नयेत, याचप्रमाणे भगवान श्री हरी विष्णूंची कोणती उपासना करावी जेणेकरून चातुर्मासाचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. चातुर्मासाच्या पवित्र कालावधीमध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणते दिव्य उपाय केले पाहिजेत याविषयी संपूर्ण माहिती आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास तर एक लाईक करायला विसरू नका. चातुर्मास हा अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण काळ मानला गेलेला आहे. या काळामध्ये श्री हरी विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेमध्ये असतात. म्हणूनच या 4 महिन्यामध्ये विशेष व्रत नियम पाळले जातात. तर देवशयनी एकादशी पासून ते देव उठणी कार्तिकी एकादशी पर्यंतचा काळ हा चातुर्मासाचा काळ म्हणून ओळखला जातो. यामध्ये मुख्यत्वे करून श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक हे 4 महिने येत असतात. भगवान श्री हरी विष्णू या 4 महिन्यांमध्ये योगनिद्रेमध्ये असतात आणि म्हणूनच या 4 महिन्यांचा कालावधी हा शिव कुटुंबाकडे असतो. म्हणजेच श्रावण हा महादेवांचा असतो, भाद्रपद हा श्री गणपतींचा असतो, अश्विन महिना हा माता पार्वतींचा असतो आणि कार्तिक महिना हा कार्तिक महाराजांचा असतो. या योगनिद्रेच्या कालावधीमध्ये संपूर्ण संसाराचे म्हणजेच ब्रह्मांडाचे पालकत्व या शिव कुटुंबाने घेतलेलं असतं. भगवान श्री हरी विष्णू या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये निद्रावस्थेत असल्या कारणाने शुभ कार्य टाळली जातात. तर आता आपण कोणत्या गोष्टी करू नयेत हे बघूयात. तर या कालावधीमध्ये विवाह, लग्न, मुंज, गृहप्रवेश, नवीन वास्तू खरेदी करणं, मोठी नवीन कामे सुरू करणं वर्ज्य मानली जातात. त्याचसोबत तामसिक आहार बंद करावा. तर या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये मांस, मासे, अंडी म्हणजेच मांसाहार, मद्यपान तसेच कांदा, लसूण, मुळा, वांगी यासारखे पदार्थ खाणे टाळलं जातं. कोणाचीही निंदा, नालस्ती, खोटं बोलणं, क्रोध करणं किंवा वादविवाद करणं या कालावधीमध्ये टाळलं पाहिजे. आता आपण चातुर्मासामध्ये कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे बघूयात. तर हा काळ स्वतःच्या शुद्धीसाठी आणि देवांच्या भक्तीसाठी उत्तम मानला जातो. रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावं आणि फक्त शुद्ध आणि सात्विक आहार घ्यावा. या कालावधीमध्ये शक्य असल्यास दिवसातून एकदाच जेवावं म्हणजेच एकभुक्त राहावे किंवा नक्तव्रत म्हणजे रात्री जेवण करावं. या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये सुरुवातीला आपल्या शक्तीनुसार एखादा नियम किंवा आवडत्या गोष्टीचा उदाहरणार्थ चहा, गोड पदार्थ याचा त्याग करण्याचा संकल्प करावा. या कालावधीमध्ये विशेषतः दान धर्माला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. यामध्ये गरजू लोकांना अन्नदान करावं, वस्त्रदान करावं, गायीची सेवा जितकी जमेल तितकी गोशाळेमध्ये अन्नदान, चारादान अशा गोष्टी अवश्य कराव्यात. या कालावधीमध्ये केलेल्या गोसेवेचे पुण्य 1000 पटीने अधिक असते. यासोबतच शक्य असल्यास चातुर्मासातील सर्व एकादशी कडकपणे पाळाव्यात. चातुर्मासामध्ये श्री हरी विष्णूंची कोणकोणती सेवा करावीत आता आपण ते बघूयात. चातुर्मासात विष्णूंची भक्ती केल्यास जीवनात सुख, समृद्धी, मोक्ष मिळतो. तर या कालावधीमध्ये पुढील सेवा अवश्य करा. सगळ्यात आधी तुळशीची सेवा करणं. रोज देवघरामध्ये तसेच तुळशी समोर सकाळी तुपाचा दिवा आणि सायंकाळी तेलाचा दिवा अवश्य लावावा. विष्णूंच्या पूजेत ताजी तुळशीची पाने आवर्जून अर्पण करावीत. शक्य असल्यास रोज किंवा एकादशीला विष्णूंच्या मूर्तीवर किंवा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवरती नसेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीवरती हे पंचामृत एकत्र करून अभिषेक करावा. नसल्यास फक्त दुधाने किंवा पाण्याने अभिषेक केला तरीही चालेल. अभिषेक करत असताना पुरुष सूक्ताचं वाचन अवश्य करावं. पुरुष सूक्त वाचन शक्य नसल्यास ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत अभिषेक करावा. या कालावधीमध्ये दररोज श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं वाचन करावं. वाचन जमत नसेल तर श्रवण करावं. यानंतर श्रीमद भागवत, भगवद्गीता, गीतेचा 15वा अध्याय, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू गायत्री मंत्र अशा इतरही सेवा दररोज आपल्या घरामध्ये कराव्यात. देवघरासमोर 33 गोपद्म रांगोळीने काढायचे आहेत. यास गोपद्म व्रत असं सुद्धा म्हणतात. या 33 गोपद्मांचं विशेष म्हणजे 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळतो असं ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. यानंतर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही तोडगे आणि उपाय बघणार आहोत. यामध्ये या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये विशेषतः रोज रात्री 12 वाजता लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ, विष्णू गायत्री मंत्र 1 माळ
एक वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि एक वेळा कुबेर मंत्र म्हणल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते. अगदी अवघडातील अवघड कर्ज सुद्धा निवारण होण्यास मदत होत असते. ही सेवा रात्री 12 वाजता करणं शक्य नसल्यास सायंकाळी प्रदोष काळी ही सेवा अवश्य करा. श्री लक्ष्मी प्राप्तीसाठी कर्जबाजारीपणा कमी करण्यासाठी प्रत्येक पौर्णिमेला संध्याकाळी प्रदोष काळी सूर्यास्तापूर्वी 24 मिनिटे आणि सूर्यास्त झाल्यानंतरच्या 24 मिनिटांमध्ये श्री सत्यनारायणांचे पूजन अवश्य करावे. या पूजेमध्येच श्रीयंत्र, कुबेर यंत्र आणि रुद्रयंत्र असतील तर त्यांची सुद्धा मांडणी करावी. चातुर्मासातील ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच धर्म, पूजा, व्रत, उपासना आणि सनातन परंपरेवरील माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्वामी सेवा विथ अमृता या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मी यांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. श्री लक्ष्मी नारायण प्रसन्नोस्तु. श्री स्वामी समर्थ.